ठरलं तर मग मालिकेच्या 23 ऑक्टोबरच्या भागात सायली अर्जुनला म्हणते की सर, मला तुमचे नीट आभार मानायचे आहेत. तुम्ही माझ्यासाठी, माझ्या घरासाठी जे काही केलं आहे ना, ते कोणीच खरंच केलं नसतं. तुम्ही मला देवळात वचन दिलं होतं ना, ते तुम्ही आज पाळलं आहेत सर. सायली अर्जुनचे आभार मानते तेव्हा चैतन्य त्या दोघांकडेही पाहत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, मिसेस सायली प्लीज फॉर्मल होऊ नका तुम्ही. माझा न्यायव्यवस्थेवरती विश्वास होता आणि बघा आज तो खरा ठरला. तेव्हा तिथे चैतन्य अचानकच बोलतो की हो, आणि तो विश्वास खरा ठरवण्यासाठी याने अख्खीच्या अख्खी न्यायव्यवस्था हलवून काढली असती, फक्त आणि फक्त सायली वहिनीसाठी. तेव्हा सायली खूप लाजते. तर अर्जुन रागाने आता चैतन्यकडे पाहत असतो. तेव्हा चैतन्य पुढे सायलीला म्हणतो की अर्जुन हे इतर क्लायंटसाठी देखील केलेच असतं, परंतु कसं सायली वहिनी त्याच्यासाठी खूप स्पेशल आहे. पुन्हा अर्जुन आता चैतन्यकडे रागाने पाहत असतो. तर तिथे सायली खूप लाजत असते. चैतन्य तिथे म्हणतो की नाही, म्हणजे तुम्ही पण क्लायंट म्हणूनच स्पेशल आहात. चैतन्याने वेळीच आता सारवासारव तरी केलेली असते, परंतु चैतन्य जे काही बोलत असतो ते सायलीला देखील आवडलेलं असतं. आणि सायली पटकन आता तेथून कॉफीचं मग घेऊन लाजून तशीच निघून जाते. अर्जुन आता चिडूनच चैतन्याला फटका मारतो आणि म्हणतो की चैतन्य, तू काहीही काय बोलत होता त्यांच्यासमोर. चैतन्य तिथे अर्जुनला म्हणतो की का रे, तुझ्यासाठी सायली वहिनी स्पेशल नाही आहे का? मी काही चुकीचं बोललो का? स्पेशल आहेस ना क्लायंट म्हणून. तेव्हा तिथे अर्जुन म्हणतो की जाऊ देत, आपण ना आता कामावरती फोकस करूयात का? तर चैतन्य आता लॅपटॉप ओपन करतो, परंतु अर्जुन स्वतःच सायलीमध्ये हरवून जातो आणि स्पेशल क्लायंट असं म्हणत तो देखील लाजत असतो. तर चैतन्य त्याला आता भानावरती आणतो व त्याला म्हणतो की सर, काम सुरू करूयात का? तर इकडे महिपतच्या घरी नागराज प्रिया देखील आलेले असतात. महिपत साक्षी आधीचेच वैतागलेले असतात, संतापलेले असतात आणि त्यातून प्रिया अजून एक त्यात भर घालते. ती म्हणते, प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडत होती, परंतु तुम्ही शेवटी माती खाल्लीच. त्या रात्री अर्जुन सुभेदार तुमची व्हिडिओ काढतोय, एवढी साधी गोष्ट तुमच्या लक्षात नाही का आली? तेव्हा तिथे आता महिपत खूपच भडकलेला असतो आणि तो दारू पित असतो. तर तो तिथे म्हणतो की त्याच दिवशी अर्जुन सुभेदार माझ्या हाती लागला असताना तर चांगलाच ठेचला असता त्याला, परंतु सगळं काही आता हातून निघून गेलेलं असतं. त्यानंतर महिपत उठतो व म्हणतो की तो अर्जुन सुभेदार एकदा हाती सापडू देत, त्याला चांगलाच सोलून काढतो. असं म्हणत तो आता ज्या ग्लासमध्ये तो दारू पित असतो तो ग्लास फोडून टाकतो. तेव्हा तिथे आता नागराज, प्रिया व साक्षी तिघांनाही मोठा धक्का बसतो. तर नागराज चिडूनच महिपतला म्हणतो की अरे, असं संताप करून काही होणार आहे का? जरा शांत राहा. तेव्हा महिपत त्याला सांगतो की शांत नाही राहणार मी आता अख्ख्या जगाला आग लावून टाकेन. साक्षी देखील तिथे आता महिपतला म्हणते की अण्णा, तुम्ही ना यावेळी जरा शांत राहा, आपण याच्याबाबत काहीतरी विचार करूयात. तर महिपत तिला उलट सांगतो की विचार करण्याची वेळ तेव्हाच होती ज्यावेळी खिडकीत फोनची रिंग ऐकू आली होती. म्हणजे आता इथे साक्षी महिपत यांच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं की त्यावेळी ज्याच्या मोबाईलची रिंग वाजली होती तिथे तो अर्जुन सुभेदार होता. त्यावेळीच मला वाटलं होतं की नक्कीच इथे अर्जुन सुभेदार किंवा त्याचा कोणीतरी माणूस असणार आहे, परंतु तुम्ही मला वेड्यात काढलं. तुम्हीच मला म्हणालात ना की तुम्हाला भास झाला असेल, आता भोगा आपल्या कर्माची फळं. असं म्हणत आता महिपत तिथे साक्षीवरतीच चिडलेला असतो. इतक्यातच प्रियाला अस्मिताचा फोन येतो. एकतर तिथे आता सगळं काही त्यांच्या हातून निसटून गेलेलं असतं आणि महिपतच्या रागाचा पारा देखील चढलेला असतो. प्रिया तिथे आता त्यांना म्हणते की नक्कीच अर्जुनच्या घरी काय चालू आहे हे आपल्याला कळू शकतं आणि ती फोन स्पीकरवरती टाकते. तर अस्मिता तिथे आता म्हणते की तो महिपत शिकरे काय डोक्यावर पडला आहे का? नाही म्हणजे त्याने डॅडवरती आरोप केले होते ना, तेव्हाच कळालं होतं की त्याचा मेंदू गुडघ्यात आहे ते. महिपत आता समोर असतो. एकतर तो आधीच भडकलेला असतो आणि अस्मिता आता आगीत तेल ओतत असते. चांगली ती आश्रमाची जमीन त्याच्या हाती लागली होती ना, आणि तो व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना त्याचं लक्ष होतं तरी कुठं, असं अस्मिता तिथे आता विचारत असते. प्रियाला अस्मिताला गप्प देखील बसवता येत नसतं. साक्षी इशाऱ्याद्वारे प्रियाला सांगत असते की ऑलरेडी महिपत शिकरे आधीचा चिडलेला आहे, तो काय करेल सांगता येत नसतं. तर पुढे अस्मिता आता पुन्हा महिपत शिकरेला शिव्या घालायला लागते. ती म्हणते की इतका बिंडोक आहे का ग तो? अगं, गल्लीतले पोरं देखील आता त्याच्यापेक्षा जास्त हुशार असतील. महिपत आता चिडूनच काही बोलणार तर नागराज प्रिया त्याला आता आवरतात.
तर तिथे आता प्रिया म्हणते की जाऊ देत अस्मिता, परंतु मला सांग की तू मला फोन का केला होतास. तेव्हा अस्मिता खूपच चिडते आणि ती म्हणते की साक्षी तुझी यापूर्वी चांगली मैत्रीण होती ना, त्या आश्रमाच्या जागी ती काहीतरी प्लॉट उभा करणार होती असं मला समजलं होतं, परंतु तिच्या त्या बापाने लाचखोरी प्रकरणात ते सगळंच घालवलं. तुला माहिती आहे का, ती सायली किती आनंदात आहे आणि ती सायली खुश असली ना की माझ्या डोक्यात तिडीक जाते बघ. त्या बिनडोक महिपतला साधी एवढंही आश्रम स्वतःच्या ताब्यात नाही घेता आलं. अस्मिता तर सतत आता महिपतची अक्कलच काढत असते, त्याला सतत शिव्या घालत असते आणि महिपत आता जास्तच पेटतो. तर तिथे आता महिपत जोराचाच ओरडतो, ए तुझं तोंड बंद कर म्हणतो. तोपर्यंत तिथे आता प्रियाने फोन ऑलरेडी कट केलेला असतो. आता अस्मिता विचारते की तन्वी हा कोणाचा आवाज होता, परंतु प्रियाने फोन कट केलेला असतो. तर महिपत तिथे प्रियाला म्हणतो की या पोरीला जरा गप्प बसायला सांग, नाहीतर उडवून टाकीन. महिपत शिकरेबद्दल असं बोलायची आजपर्यंत कुणाचीही टाप नव्हती. तर प्रिया देखील आता महिपतची अक्कल काढायला लागते. ती त्याला म्हणते की मला नाही वाटत की अस्मिता काही चुकीचं बोलली असेल. मला तर असं वाटायला लागलं आहे की मी ना आता चुकीच्या टीममध्ये आले. नाही म्हणजे तुम्ही त्या जजला लाच तर दिली, त्या प्रकरणातही अडकलात आणि आश्रम देखील हातून घालवलं. अहो दोन्हीकडून थोबाडीत कोण खातं, असं प्रिया तिथे आता महिपतला विचारते. नागराज प्रियाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, कारण महिपत चिडलेला असतो. महिपतला नागराजच चांगला ओळखत असतो, कारण तो जर चिडला रागाने तो प्रियाच्या बाबतीत काहीही करू शकत असतो. साक्षी देखील आता तिथे प्रियाला धमकी देते की ए तुझं तोंड बंद कर, उगाचच फालतू काहीतरी बडबडत बसू नकोस. प्रिया देखील आता गप्प न बसता उलट साक्षीला धमकी द्यायला लागते. ती साक्षीला म्हणते की साक्षी तू मला बोलण्यापेक्षा ना तुझ्या बापाला जरा जास्त अक्कल शिकव. आता महिपत खूपच चिडतो, तो नागराला जोराचा ढकलतो आणि प्रियाच्या सणसणीत थोबाडीत देतो. प्रिया आता खूपच चिडलेली असते. तर महिपतने नागिनीच्या शेपटीवर पाय टाकलेला असतो. नागराज तिथे आता महिपतला म्हणतो की अरे काय केलंस तू, इतकं जोरात मारतात का, तुकडे झाले असते तिचे. तर महिपत तिथे आता म्हणतो की तुकडे व्हायलाच पाहिजे नागराज सेठ, ही काय म्हणते आहे, चुकीच्या टीममध्ये आले आहे ना, तर या पोरीला या चुकीच्या टीममधून आत्ताच्या आत्ता हाकलवा. नागराज साक्षी आता घाबरलेले असतात, कारण त्या दोघांनाही माहिती असतं की यांच्या सगळ्या नाड्या प्रियाच्या हातात आहेत. सगळे धागेदोरे प्रियाला माहिती आहेत आणि प्रिया उद्या पलटली तर. नागराज तिथे आता महिपतला म्हणतो की नागराज सेठ, महिपत इतकंही टोकाचं वागून नाही चालणार आहे. तेव्हा महिपत त्याचं काहीच ऐकून घेत नाही. तो उलट तिथे आता महिपतला नागराजला सांगतो की या पोरीला आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून घेऊन जा, नाहीतर मी काय करेन सांगता नाही येणार. इकडे सुभेदारांच्या घरी मात्र सायली अर्जुनचं कौतुक करून थकतच नसते. ती तिथे आता कुसुमताईला विचारते की तूच म्हणाली होतीस ना की अर्जुन सर तिथे येणार नाहीत. तेव्हा कुसुमताई म्हणते की बरं बाबा, तुझे अर्जुन सर वेळेवरती आले. तर सायली मी ना आशाच सोडली होती, परंतु अर्जुन सर खरंच वेळेवरती आले आणि म्हणूनच ते आश्रम वाचलं. तर सायली तिथे आता कुसुमला म्हणते की कुसुमताई तू म्हणाली होतीस ना, अगदी त्याचप्रमाणे अर्जुन सर अगदी हिरो स्टाईलने आले होते आणि तू बघितलंस ना की तो बुलडोजर अगं समोर येईल त्याला चिरडत होता, परंतु अर्जुन सरांनी ते होऊच नाही दिलं. मला ना तर आता असं झालं आहे की त्यांचं किती कौतुक करू आणि किती नको. सायली अगदी अर्जुनमध्ये हरवून गेलेली असते. सतत सायलीच्या तोंडी अर्जुनचंच नाव असतं, त्याचंच कौतुक ती सतत करत असते आणि कुसुमला हे व्हायला नको असंच वाटत असतं. तर पुढे सायली कुसुमताईला म्हणते की अर्जुन सर त्यांना ना अन्याय अजिबात सहन होत नाही. अन्यायाच्या विरोधात ते नेहमी आवाज उठवतात, परंतु ते घरात नेहमी ना खूप वेगळे असतात अगं. कधी खोडकर, कधी हट्टी, परंतु मनाने नितळ. हळूहळू त्या 1.5 वर्षामध्ये सायलीने अर्जुनला खूप पूर्णपणे ओळखलेलं असतं. अर्जुनच्या आवडीनिवडी तिला माहिती झालेल्या असतात. अर्जुनचा स्वभाव नक्की कसा आहे, तेही कोणाच्या बाबतीत तो कसा वागतो, हे सगळं आता सायलीला समजलेलं असतं आणि सायली ते सगळंच अर्जुनच्या बाबतीतल्या प्रत्येक गोष्टी कुसुमताईला सांगत असते. सतत अर्जुनचं खूप कौतुक करत राहते आणि कुसुमताई घरच्यांच्या बाबतीत ना अर्जुन सर खूप हळवे आहेत. मला ना नेहमी ते समजून घेतात आणि म्हणूनच माझ्यासाठी त्यांनी तो आश्रम वाचवला. सायली आता नव्याने पुन्हा अर्जुनच्या प्रेमात पडलेली असते आणि हे स्पष्टपणे कुसुमताईला जाणवत असतं.
तर त्याचनंतर सायली अर्जुनचे कपडे कपाटामध्ये ठेवत असते, परंतु त्यातील एक शर्ट आपल्या उराशी कवटाळून सायली आता खूप लाजत असते. तिला आता आश्रमात घडलेला तो प्रसंग आठवतो की कसा अर्जुन हिरो स्टाईलने आला. महिपतच्या तोंडावरती त्याने स्टे ऑर्डर फेकली आणि सायलीचं आश्रम वाचवलं. आणि सायली अगदी अर्जुनमध्ये हरवून गेलेली असते. ती कुसुमताईशी इतका वेळ गप्पा मारत होती याचं देखील ती भान विसरलेली असते. तर इकडे प्रिया मात्र पेटून उठलेली असते, कारण महिपतने तिच्या थोबाडीत मारलेली असते. प्रिया नागराज आता दोघेही घरी परत निघालेली असतात, परंतु प्रिया खूपच भडकलेली असते आणि ती तिथे नागराजला म्हणते की त्या महिपतने माझ्यावर ते हात उगारला. आणि प्रिया आता खूप स्पीडमध्ये गाडी चालवत असते. तर नागराज आता घाबरलेला असतो. तो प्रियाला म्हणतो की प्रिया, गाडी जरा हळू चालव. अगं, जरा माझा तरी विचार कर, हे सगळं झेपणार नाही आहे मला. तर तिथे आता प्रिया म्हणते की हो, माझा रागही तुम्हाला आता झेपणार नाही आहे. असं म्हणत प्रिया आणखीनच गाडीचा स्पीड वाढवते. नागराजची आता पळताभुई थोडी झालेली असते. तो खूपच घाबरून गेलेला असतो. तर तो प्रियाला समजावत असतो की प्रिया, अगं हळू चालव गाडी. हे बघ, आता ना हार्ट अटॅक येईल मला. असं तिथे आता म्हटल्यानंतर प्रिया म्हणते की माझ्यासाठी तर चांगलंच आहे ना ते. असंही तुम्ही भुईला बहारच आहात. तुमचा केलेला प्लॅन एकही सक्सेसफुल होत नाही. त्या महिपतने माझ्यावरती हात उगारला. तर तिथे आता नागराज प्रियाला समजावतो की परंतु तू त्याचा राग माझ्यावरती का काढतेस. इकडे सुभेदारांच्या घरी चैतन्य अर्जुन दोघेही महत्त्वाच्या केसवरती डिस्कस करत असतात. तर चैतन्य तिथे आता विचारतो की तो इनव्हॉइसेसचा पेन ड्राईव्ह तुझ्याचकडे आहे ना. अर्जुन म्हणतो की हो, आणि याचे डॉक्युमेंट देखील आता तयार आहेत. तू चैतन्य एक काम कर, माझ्या रूममध्ये जा आणि तो पेन ड्राईव्ह घेऊन ये. चैतन्य उठतो आणि त्याच्या लक्षात येतं की तिथे फक्त सायली असणार आहे. म्हणून चैतन्य मुद्दाम बसतो आणि तो अर्जुनला म्हणतो की मी नाही, तू जा. अर्जुनच्या लक्षात येतं की चैतन्य अर्जुनला एकट्याला का पाठवतोय ते, आणि अर्जुन आता खूप लाजतो. तेव्हा चैतन्य म्हणतो की हां, लगेच समजलं. अर्जुन तेथून आता उठून जातो. तर इकडे प्रिया नागराजला खूप काही सुनवायला लागते. ती घरी न जाता नागराजला एका वेगळ्याच ठिकाणी घेऊन चाललेली असते. नागराज तिथे आता विचारतो की आपलं घर तर त्या बाजूला आहे, आपण इकडे कुठे निघालो आहोत. प्रिया नागराजला धमकी देते की या बाजूला तर पोलीस स्टेशन आहे ना. आता मी ना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हे कबूलच करणार आहे की तो खून साक्षीनेच केला आहे आणि मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे. आता बास झाला हा रोजचा ड्रामा. नागराज आता इतका घाबरतो, तो पटकन आता प्रियाला गाडी थांबवायला सांगतो. नागराजने तिथे आता कसंबसे तरी प्रियाला समजावून गाडी आहे त्याच ठिकाणी थांबवायला सांगितलेली असते. प्रिया चिडलेली असते. प्रिया तिथे आता नागराजला म्हणते की तुमचा तो मित्र आहे ना महिपत, त्याला समजवायचा हा, माझ्या नादी नाही लागायचं. कोण वाटते मी त्याला, आणि टीममधून तो मला हकलणार. कोण आहे तो मला हकलणारा. माझ्यावरती अशी दादागिरी करायची नाही या. माझ्या केसाला जरी धक्का लागला ना तर तुमच्या सहित ते दोघेही जेलमध्ये जातील, एवढं लक्षात ठेवा. प्रियाला आता चांगलंच माहिती असतं की कोणती नस दाबल्यानंतर तिथे सगळेच जण गपगार पडते. तर नागराजची खरंच आता अवस्था बिघडलेलीच असते. नागराजला हार्ट अटॅक येण्याचीच वेळ आलेली असते. तर तो पुन्हा पुन्हा प्रियाला तेच म्हणत असतो की महिपतवरचा राग तू माझ्यावरती आता का काढतेस. तर तिथे आता नागराज प्रियाशी गोड बोलतो. तो म्हणतो की अगं, परंतु मी तर तुझा काका आहे ना, तू माझ्याशी का अशी वाईट वागते आहेस. तर प्रिया तिथे म्हणते की हो, हेच लक्षात येत आहे ना, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, माझ्याशी लढायचं नाही आणि माझ्यावरती दादागिरी तर करायचीच नाही. नाहीतर इतकी वर्ष जेलमध्ये पाठवे ना की सूर्यप्रकाश नक्की काय असतो हे देखील विसरून जाल. प्रिया तिथे आता नागराजला धमकी देते आणि नागराज देखील घाबरून जातो. तर इकडे सुभेदारांच्या घरी मात्र सायली अर्जुनचा शर्ट आपल्या उराशी कवटाळते आणि अर्जुनमध्येच हरवून गेलेली असते. तर कुसुमताई तिला आता भानावरती आणते. आता सायलीला हाका मारून देखील सायली काहीच बोलत नाही म्हटल्यानंतर कुसुमताई चिडते व उठून सायलीच्या हातून अर्जुनचा शर्ट खेचून घेते. ती सायलीला म्हणते की अगं, किती वेळ झालं मी तुला हाका मारते आहे, तुला काही ऐकूच येत नाहीये. तेव्हा तिथे सायली म्हणते की काय करू कुसुमताई, अगं मी यांचा विचार करायला लागले ना की मी अगदी हरवून जाते, मला पुन्हा काहीच ऐकू येत नाही. तेव्हा तिथे आता कुसुमताई सायलीला सल्ला देते की इतकंही त्याच्यामध्ये हरवून जाऊ नकोस, याचा तुलाच त्रास होईल. सायली पटकन आता कुसुमकडे येते व कुसुमला म्हणते की अगं कुसुमताई, प्रेम ही जगातली सुंदर भावना आहे, ती त्रासदायक कशी काय ठरू शकते.
कुसुमताई तिथे सायलीला म्हणते की हो, परंतु प्रेमाचा प्रतिसादच नाही मिळाला तर ती भावना त्रासदायक देखील ठरू शकते सायली. पुढे कुसुम सायलीला विचारते, तुला असं वाटतंय का की तू अर्जुन सरांना विचारलं आहे का की तुझ्याबद्दल त्यांना नक्की काय वाटतं ते? तेव्हा सायली पुन्हा कुसुमला प्रश्न विचारते की परंतु तुला असं वाटतंय का की त्यांच्या मनात माझ्याबद्दल काहीच नसणार आहे? सायली कुसुम इकडे एक गप्पा मारत असतात. त्याच वेळेस अर्जुन आता रूमकडे यायला निघालेला असतो. कुसुमताई आता सायलीला बसवते व सायलीला समजावण्याचा प्रयत्न करत असते. हे बघ सायली, मला काय वाटतं हा प्रश्न मला पडत नाहीये. खरं तर मला याचं उत्तर हवं आहे की नक्की अर्जुन सरांना तुझ्याबद्दल काय वाटतं. आणि हे बघ सायली, तुला जर अर्जुन सरांबद्दल इतकं काही वाटतं आहे तर प्लीज बोल त्यांच्याशी. तू कशाची वाट बघते आहेस? तेव्हा सायली उत्तर देते की कुसुमताई, अगं मी मधुभाऊ सुटण्याची वाट पाहते आहे. तेव्हा कुसुम सांगते की अगं मग सायली, आज त्या दिशेने आपण ते पाऊल टाकलं आहे. हे बघ, तू आता आणखीन वेळ वाया घालवू नकोस. अर्जुन सरांना विचार. पुढे आता सायलीला कुसुमताई सांगते की हे बघ, मला तर असंच वाटतं आहे की अर्जुन सरांच्या मनात तुझ्याबद्दल काहीच नाही आहे. तेव्हा सायलीचा हिरमोड होतो. सायलीला मोठा धक्का बसतो. तर पुढे ती म्हणते की हे बघ, मला ना तुझी काळजी वाटते आहे सायली. हवेत तीर मारणं आता बंद कर. हे बघ, तुला ज्यावेळी कळेल की अर्जुन सरांच्या मनात तुझ्याबद्दल काहीच नाही आहे तर या नात्यातून बाहेर पडणं तुला खूप जड जाईल सायली. तेव्हा सायली म्हणते की परंतु मला अगदी हे नातं आयुष्यभर हवं आहे. मला याच्यातून बाहेर पडायचंच नाही आहे कुसुमताई. तेव्हा तिथे आता कुसुमताई सायलीला म्हणते की मग सायली बोल. आता येत्या 2 दिवसात आता वेळ वाया घालवू नकोस. संधी शोध आणि त्यानंतर अर्जुन सरांना तुझ्या मनातले प्रेम सांगून टाक. तेव्हा तिथे आता सायली म्हणते की हो कुसुमताई, माझे अर्जुन सरांवरती प्रेम आहे हे मी त्यांना नक्की सांगेन. तर इतक्यातच अर्जुन आता तिथे पोहोचलेला असतो. तेव्हाच कुसुमताई सायलीला प्रश्न विचारते की परंतु सायली आणि अर्जुन सरांच्या मनात जर तुझ्याबद्दल प्रेमच नसेल तर? तेव्हा तिथे आता सायली म्हणते की तर मी मधुभाऊंसोबत कायमची आश्रमात निघून जाईल. आणि नेमकं तेच वाक्य अर्जुनने ऐकलेलं असतं. अर्जुनला मोठा धक्काच बसलेला असतो. सायली त्याला सोडून जाणार याची कल्पना देखील अर्जुन करू शकत नसतो. अर्जुन तिथेच आता रडायला लागतो आणि तो विचार करतो की म्हणजे मधुभाऊ आता जेलमधून बाहेर आल्यानंतर मिसेस सायली मला कायमचं सोडून निघून जाणार. अर्जुनला याचाच मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन आता पुरता तुटलेला असतो. त्या दोघांचे एकमेकांवरती प्रेम असतं परंतु व्यक्त न केल्याने तिथे आता गैरसमजाचं वारं निर्माण झालेलं असतं. सायली अर्जुनला एकमेकांपासून दूर तरी जायचं नसतं परंतु ते प्रेमही व्यक्त करत नसतात. अर्जुनचं हृदय मनात तुटलेलं असतं. अर्जुन तसाच खालती निघून जायला लागतो. तर सायली तिथे आता कुसुमला सांगते की परंतु मला नाही वाटत की अर्जुन सरांच्या मनात माझ्याबद्दल काहीच नसणार आहे. जर त्यांना माझ्याबद्दल काही वाटतच नसतं तर त्यांनी माझ्यासाठी इतकं सगळं केलंच नसतं कुसुमताई. तेव्हा कुसुमताई सांगते की सायली, अगं मनाने चांगला असणारा माणूस हे सगळ्या गोष्टी करतो. अर्जुन जिन्यावरून तर उतरत असतो परंतु तो सतत वळून वळून त्या रूमकडे पाहत असतो आणि सायलीच्या बोलण्याचा त्याला प्रचंड त्रास होत असतो. तो रडतही असतो कारण सायली त्याला सोडून जाणार याचा त्याने विचारही केलेला नसतो. तर सायली तिथे आता कुसुमला म्हणते की कुसुमताई, तू ठरवलंच आहेस ना की अर्जुन सरांचं माझ्यावरती प्रेमच नाही आहे? तर तिथे आता कुसुमताई म्हणते की नाही ग सायली, हे पक्क मनात आहे असं नाही आहे. मला ना शंका आहे आणि त्या शंकेचं निरसन व्हायला हवं आहे. त्यामुळेच मी तुला सल्ला देते आहे की तुझ्या मनात अर्जुन सरांविषयी जे काही आहे ते मनमोकळेपणाने त्यांच्याशी बोल. तेव्हा तिथे आता सायली ठरवते की हो कुसुमताई, मला अर्जुन सरांबद्दल नक्की काय वाटतं हे मी त्यांच्याशी नक्की बोलेन. परंतु अर्धवट सगळं काही ऐकून अर्जुनने गैरसमज करून घेतलेला असतो. अर्जुन सतत आता आपल्या डोळ्यातून येणारे अश्रू पुसत असतो आणि तो सतत सायलीचा विचार करत असतो. वळून वळून रूमकडे पाहत असतो. तर इकडे सायली कुसुमताईला म्हणते की हे घर, या घरातली माणसं, अर्जुन सर मला आपलेसे व्हायला हवे आहेत, तेही कायमचे. सायलीच्या बोलण्याने अर्जुनचं हळ फेल झालेलं असतं. तसंच अर्जुन आता रडतच चैतन्याकडे येतो व गुपचूपपणे चेअरमध्ये बसतो आणि त्यानंतर तो सतत सायलीचा विचार करत असतो. चैतन्य तिथे आता अर्जुनला म्हणतो की अर्जुन, अरे तू फाईल आणली आहेस ना, दे ना मला. चैतन्याचं लक्ष फाईलमध्ये असतं.
परंतु अर्जुन फाईल तिथे घेऊन गेलेलाच नसतो. अर्जुन अर्ध्या रस्त्यातूनच परत आलेला असतो आणि सायलीच्या बोलण्याचा विचार तो करत असतो. तर चैतन्य तिथे आता विचारतो धक्क्यानेच की काय झालं आहे अर्जुन? तू रडतोयस? नक्की काय झालंय? तर अर्जुन तिथे आता म्हणतो की मी सायलीचं बोलणं ऐकलं. त्या म्हणत होत्या की मधुभाऊ जेलमधून बाहेर पडल्यानंतर त्या मला सोडून कायमच्या आश्रमात निघून जाणार आहेत आणि म्हणूनच अर्जुन आता खूप स्वतःला त्रास करून घेत असतो. आता सायलीने कुसुमताईला तरी सांगितलं आहे की येत्या 2 दिवसामध्ये सायली अर्जुनला प्रपोज करेल. तिच्या मनात त्याच्याविषयी नक्की काय आहे हे सांगून टाकेल आणि अर्जुनला देखील आता सायली त्याच्या आयुष्यातून निघून जाण्याची भीती आहे. तर सायली अर्जुन दोघेही आता एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली देणार का, हे तर आपण पाहणारच आहोत. परंतु पुढील भागात आपण पाहणार आहोत सायली तिथे आता अर्जुनला म्हणते की आपलं लग्न संपल्यानंतर या घरातले तुमचं पुन्हा लग्न लावून देतीलच का, आणि समजा पुन्हा एकदा लग्न करायची वेळ आलीच तर ते नक्कीच तुमचं लग्न प्रियासोबत लावून देतील. आणि जर तुम्हाला प्रियाशी लग्न करायचं नसेल तर ते दुसऱ्या कोणत्या तरी मुलीशी तुमचं लग्न लावायचं ठरवतीलच का? मग तुम्ही आता ते दुसरं लग्न करण्यासाठी तयार असाल का? असं सायली तिथे आता अर्जुनला खोदून खोदून प्रश्न विचारत असते. अर्जुनच्या डोक्यातच आता तिडीक जाते सायलीच्या प्रश्नांनी. चिडूनच अर्जुन फाईल फेकतो व सायलीला म्हणतो की तुम्ही तर मधुभाऊ सुटल्यानंतर या घरातून कायमच्या निघून जाणार आहात ना? मग या घरात मी नक्की काय करतोय याचा तुम्ही का